काल आपला स्टेट कोटा एमबीबीएस बीडीएस ग्रुप एचा कॅप राऊंड 2 चा रिझल्ट येणार होता आणि सीईटी सेलने त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट जो आहे तो एमबीबीएस बीडीएस कॅप राऊंड 2 चा रिझल्ट 2025-26 चा अनाउन्स केलेला आहे. तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन रिझल्ट चेक करू शकता किंवा आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन केला असेल तिथे आम्ही पीडीएफ अपलोड केले आहे. तुम्ही तिथून पण पीडीएफ ओपन करून तुम्हाला सीट अलॉटमेंट झालं का नाही आयडेंटिफाय करू शकता. आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत की जर तुम्हाला कॅप राऊंड मध्ये कॉलेज अलॉटमेंट झालंय तर तुम्हाला पुढची प्रोसेस नेमकी कशी राहणार आहे. मग ती बेटरमेंटची असो, अपग्रेडची असो, रिटेन्शन फॉर्मची असो किंवा मग फ्री एक्झिटची असो, सविस्तर माहिती या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. त्याचबरोबर आपला सेकंड क्वेश्चन असा येतो की सर आम्हाला सीटच अलॉटमेंट झालं नाहीये तर आम्ही नेमकं काय करावं. आणि थर्ड क्वेश्चन आपला असा येतो की सर आम्हाला जे आहे ते कॉलेज अलॉटमेंट झालं नाहीये पण आमच्यापेक्षा कमी रँक जे आहे ते मुलांना सीट अलॉटमेंट झालं, त्याचा नेमका अर्थ कसा आहे. किंवा मग अजून तुमचा क्वेश्चन असा की सर आमची कॅटेगरी वेगळी, रिझर्व्ह कॅटेगरी, पण आम्हाला सीट जे आहे ते ओपनचं अलॉटमेंट झालंय, मग आम्हाला कॅटेगरीची फीस लागेल की जनरल कॅटेगरीची भरावी लागेल. त्या सर्व प्रश्नाची उत्तरे छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचे 100% डाऊट या ठिकाणी क्लिअर होऊन जातील. सर्वात अगोदर जर आपण हे रिझल्ट चेक केला आणि जर रिझल्ट मध्ये तुम्ही तुमचं नाव बघितलं, जसं तुम्हाला पहिल्या विद्यार्थ्याचं नाव दिसतंय आणि या ठिकाणी कॉलेजचं नाव दिसतंय जीएसएमसी मुंबई, तर जर तुमच्या नावासमोर जर कॉलेजचं नाव येत असेल तर तुम्हाला असा अर्थ पकडणं की तुम्हाला त्या ठिकाणी त्या कॉलेजमध्ये सीट अलॉटमेंट झालंय. पण तुम्ही ही जर चॉईस लिस्ट समजा थोडी खाली घेऊन बघितली तर तुम्हाला काही विद्यार्थी असे पण दिसतील की त्यांचं नाव आहे पण नावासमोर कुठल्याही प्रकारे सीट अलॉटमेंट नाही, जसं की हा विद्यार्थी पा या ठिकाणी आणि चॉईस नॉट अवेलेबल दिसते. असं का आलं? कारण ह्या विद्यार्थ्यांना असं कन्सिडर केलं होतं की मी जे कॉलेज टाकतोय का तर तेच कॉलेज मला माझ्या रँकनुसार किंवा माझ्या एसएमएल नंबरनुसार मिळणार आहे. म्हणजे याने कुठेतरी युट्यूब व्हिडिओ बघितले असतील किंवा मग कोणाचा कट ऑफ बघितला असेल किंवा मग स्वतः कॅल्क्युलेशन केलं असेल आणि यानं असं गृहीत धरलं की माझा जो रँक आहे त्यानुसार मला कॉलेज मिळूनच जाणार आहे समजा. त्याच्यामुळे ह्या विद्यार्थ्याला इथं कुठल्याही प्रकारे चॉईस नॉट अवेलेबल आले, कारण त्यानं जे कॉलेज टाकलं होतं त्या कॉलेजचा कट ऑफ हाय गेला असणार आहे. तर आता हा विद्यार्थी काय करणार आहे, सेकंड राऊंड मध्ये जे काय 1% 2% सीट वॅकंट येतील ना तर त्या ठिकाणी चॉईस फिलिंग करून तिथं आपलं सीट अलॉटमेंट करून घेईन. त्यामुळे कट ऑफ जो आहे ना तो कॅप राऊंड 1 पेक्षा कॅप राऊंड 2 चा जास्त पण जाऊ शकतो. असे विद्यार्थी जर जास्त असतील तर ही गोष्ट लक्षात घ्या. तुमचा पहिला डाऊट ठिकाणी क्लिअर झाला असेल. तुमचं नाव आहे, नावासमोर जर कॉलेजचं नाव आहे तर तुम्हाला कॉलेज भेटलंय. तुमचं नाव आहे, नावासमोर जर चॉईस नॉट अवेलेबल आहे ना तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे सीट अलॉटमेंट झालं नाहीये, त्याचा अर्थ हाच होतो. आता आपला सेकंड डाऊट असा होता की सर आम्हाला कॉलेज अलॉटमेंट झाले तर आम्हाला पुढे नेमकं काय प्रोसेस राहील, कशी प्रोसेस करावी लागेल. तर पहा, आता सगळ्यात अगोदर तुम्हाला जर सीट अलॉटमेंट झालंय ना त्या ठिकाणी त्यांनी डेट दिली, त्या डेटच्या आतमध्ये तुम्हाला जाऊन कॉलेज जॉईन करणं आहे. 22/8/2025 पर्यंत तुम्हाला कॉलेजमध्ये सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट आणि जेवढी काय कॅटेगरी वाईज फीस असेल ना कॉलेजच्या फी स्ट्रक्चर मध्ये तर तेवढ्या फीसचा डीडी बनवून तुम्हाला कॉलेजमध्ये सबमिट करणं आहे. जर तुम्हाला कॉलेज जॉईन करून सेकंड राऊंड साठी जाणार ना तर तुम्ही कॉलेज जॉईन करताना फक्त त्या ठिकाणी जॉईन करणार आहे, अपग्रेडसाठी अप्लाय करणार आहे, रिटेन्शन फॉर्म भरणार नाहीये. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही कॉलेज जॉईन करायला गेले तर कॉलेजच्या स्टाफला सांगणार आहे की सर आम्ही हे कॉलेज जॉईन करतोय आणि आम्हाला नेक्स्ट राऊंडला अजून बेस्ट कॉलेजसाठी समजा ट्राय करायचा किंवा आम्हाला दुसऱ्या कॉलेजसाठी प्रयत्न करायचा आहे किंवा जे आमच्या नियर बायचं कॉलेज आहे त्या कॉलेजसाठी आम्हाला प्रयत्न करायचा आहे. मग त्या कंडिशन मध्ये ते लोक तुमचा फॉर्म भरतील सीईटी सेलवर. मग तुम्हाला एक इनबॉक्स मध्ये मेसेज येऊन जाईल की कॉलेज जॉईन यस आणि रिटेन नो. मग असा मेसेज जर तुम्हाला सीईटी सेलकडून येत असेल ना तर त्या कंडिशन मध्ये तुम्ही बेटरमेंटसाठी एलिजिबल आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. पण जर तुम्हाला रिटेनला यस येत असेल तर तुमचे ऍडमिशन त्या ठिकाणी कन्फर्म झालं. म्हणजे एखादा विद्यार्थी असा ज्याला की जे कॉलेज भेटलं तेच कॉलेज घेणं आहे, बाकी त्याला बेटरमेंटचा वेट करणं नाहीये. तर जे कॉलेज तुम्हाला भेटलंय त्या कॉलेजमध्ये तुम्ही जाणार आहे, कॉलेज स्टेट जॉईन स्टेटसला पण येस करणार आहे, रिटेनला पण येस करणार आहे. मग तुमचं ऍडमिशन तिथे 100% कंप्लीट होऊन जातं. मग तुम्ही कुठल्याही प्रकारे फर्स्ट राऊंडच्या नंतर पुढचे जे राऊंड होतील त्यासाठी एलिजिबल राहत नाहीये. पण तुमच्यापाशी अजून एक ऑपॉर्च्युनिटी आहे, जसं की पहिलं झालं तुम्ही कॉलेज जॉईन करून बेटरमेंट करणार आहे, सेकंड झालं तुमच्यापाशी ऑप्शन आहे की तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन रिटेन्शन फॉर्म देऊन तुमची डिग्री तिथूनच कंटिन्यू करणार आहे. आणि थर्ड ऑप्शन तुमच्यापाशी असं राहतं की इन केस तुम्हाला जर कॉलेज आवडलंच नाहीये आणि तुम्हाला ते कॉलेज नकोच आहे समजा तर मग तुम्ही डायरेक्ट फ्री एक्झिट करू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या मुलांना एमबीबीएस साठी अलॉटमेंट झालंय ना त्यांना राऊंड वन मध्ये जी सीट भेटली तिथून जर तुम्ही फ्री एक्झिट केली तर तुमचा लॉस पण होऊ शकतो. जसं की मी सांगितलं, तो विद्यार्थी बघितला चांगला स्कोर होता, चांगली रँक होती, पण त्याला कमी कॉलेज टाकल्यामुळे सीट अलॉटमेंट झालं नाहीये. इन केस तुम्ही जर एखाद्या कॉलेजची सीट आता जॉईन नाही केली, सोडून दिली ना तर तो विद्यार्थी सेकंड राऊंडची चॉईस फिलिंग करेल, मग तो विद्यार्थी वरीच तू सीट बुक करेल, मग राऊंड 1 पेक्षा राऊंड 2 चा कट ऑफ जास्त पण जाऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला सीट जॉईन करणं एमबीबीएस कोर्सची आणि नंतर मग बेटरमेंट करा किंवा अपग्रेड करा, पण तुम्ही तुमची सीट जॉईन करून ठेवू शकता. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. जर तुम्ही सीट नाही जॉईन केली तर जे जास्त स्कोरले विद्यार्थी ज्यांना की चॉईस नॉट अवेलेबल आहे तुमच्या नावाच्यावरी तुमच्या कॅटेगरीमधून ना तर तेच विद्यार्थी सेकंड राऊंड मध्ये ज्या सीट वॅकंट येतील त्या सीटला बुक करतील. मग तुम्हाला एखाद्या सीट अलॉटमेंट होणार बी नाही, अशी पण कंडिशन बनू शकते.
ही गोष्ट लक्षात ठेवा. तर ज्या विद्यार्थ्यांना सीट अलॉटमेंट झाली त्यांना 3 गोष्टी करणं आहे. सगळ्यात अगोदर 22/8/2025 पर्यंत संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन करणं आहे. 15 आणि 16 तारखेला तुमचं कुठल्याही प्रकारे ऍडमिशन केलं जाणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्याकडे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. जी काय तुमच्या कॅटेगरीनुसार फीस आहे ती फीस तुम्हाला त्या ठिकाणी डीडीच्या किंवा चेकच्या फॉर्म मध्ये सबमिट करणं आहे. हा झाला फर्स्ट. सेकंड, तुम्ही त्या ठिकाणी कॉलेजला जाऊन जॉईन करू शकता, बेटरमेंटसाठी टाकू शकता, तुम्हाला रिटेन्शन फॉर्म भरणं नाहीये. आणि थर्ड, तुम्हाला जर तेच कॉलेज हवा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तुमचा रिटेन्शन फॉर्म फिल करणार आहे, तुमचं ऍडमिशन कन्फर्म करणार आहे, त्याच कॉलेजमधून तुम्ही तुमची डिग्री कंटिन्यू करणार आहे. शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे चौथा, की जर तुम्हाला एखादं कॉलेज भेटले राऊंड मध्ये तर तुम्ही त्याला फ्री एक्झिट मध्ये स्किप करू शकता. फक्त एवढी इन्फॉर्मेशन ठेवणं आहे की सेकंड राऊंडची जी चॉईस फिलिंग होणार आहे ना त्यानुसार तुम्हाला सेकंड राऊंडला सीट अलॉटमेंट होणार आहे. म्हणजे तुमच्यापेक्षा जास्त स्कोरवाला जर ह्याच कॉलेजला अप्लाय करेल ना आणि सेकंड राऊंडचा जर कट ऑफ हाय गेला तर तुम्हाला हेच कॉलेज परत सेकंड राऊंड थर्ड राऊंडला मिळणार नाहीये. त्याच्यामुळे फ्री एक्झिट करताना तुम्हाला विचारपूर्वक फ्री एक्झिट करणं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर आता आपण चर्चा करूया की ज्या मुलांना सीट अलॉटमेंट झालंच नाही त्यांनी नेमकं काय करायचं. तर ज्या मुलांना कॅप राऊंड 1 मध्ये जर अलॉटमेंट झालं नसेल ना तर त्यांना आता वेट करणं. एक तर तुम्ही ग्रुप बी ची चॉईस फिलिंग आता स्टार्ट होईल, नोटीस येऊन जाईल, तर त्यामध्ये अप्लाय करू शकता, तिथे ट्राय करू शकता. किंवा मग कॅप राऊंड 2 जो आहे ना तर तिथे तुम्ही एमबीबीएस साठी डबल चॉईस फिलिंग करून डबल ट्राय करू शकता. किंवा मग जर एखाद्या मुलाला बीडीएस करणं होतं पण त्यानं टाकलं नव्हतं कारण तो कन्फ्युज होता की बीएमएस करू का बीडीएस करू, तर असा मुलगा आता सेकंड राऊंड ज्यावेळेस येईल ना एमबीबीएस बीडीएसचा त्यावेळेस राऊंड 2 मध्ये बीडीएस चे कॉलेज ऍड करून बीडीएस साठी सीट अलॉटमेंट करून घेऊन त्या ठिकाणी आपलं ऍडमिशन कन्फर्म करू शकतो. किंवा मग जॉईन करून थर्ड राऊंड साठी बेटरमेंटला 100% जाऊ शकतो. तर सिंपल आहे. ज्या मुलांना अलॉटमेंट झालं नाही त्या मुलांना वेट करणं, कॅप राऊंड 2 चा ग्रुप एचा किंवा मग आता बीएमएस बीएचएमएस आणि फिजिओथेरपीचे चालू होईल त्या ठिकाणी तुम्ही चॉईस फिलिंग करून तिथे एक ट्राय करू शकता की तुम्हाला सीट अलॉटमेंट होण्यासाठी. समजा मग तिकडे तुम्हाला सीट अलॉटमेंट तुमच्या रँकनुसार जे आहे ते खात्रीशीर होण्याचा चान्स लागून जाईल. तर हे झालं ज्या मुलांना की सीट अलॉटमेंट झालंच नाही त्यांच्यासाठी. आता आपण चर्चा करूया की काही मुलं अशी ज्यांना की सीट अलॉटमेंट झालंय पण कॅटेगरी रिझर्व्ह आहे, अलॉटमेंट ओपनचं झालंय. जसं की हा विद्यार्थी तुम्हाला बघायला भेटतो सेकंड नंबरचा, ओबीसी कॅटेगरी, सीट अलॉटमेंट ओपन मधून झालंय आणि वुमन कोट्यामधून झालंय, नावासमोर ईएमडी येत आहे. त्याला किती फीस लागेल पहा. तुमची जी कॅटेगरी आहे ना जी कॅटेगरी या ठिकाणी मेन्शन आहे त्याच कॅटेगरीची फीस तुम्हाला देणार आहे. मग जो अलॉटमेंट कोटा आहे तो जनरलचा असो किंवा रिझर्व्ह कॅटेगरीचा असो काही फरक पडत नाही. आता हा विद्यार्थी ओबीसी कॅटेगरीचा आहे पण याला ओपनचं सीट का भेटलं कारण हा इथला टॉपर आहे. म्हणजेच जे काय आपलं सेट जीएस मेडिकल कॉलेज मुंबई का तिथं हा हाय रँक वाला विद्यार्थी, मग याला ओपनचं सीट अलॉटमेंट झालंय. कारण जे टॉपर असतात त्यांना कधी पण ओपनचं सीट अलॉटमेंट केलं जातं. आता नावासमोर ईएमडी का आलं, ईएमडी म्हणजे याने ओपनचं सीट अलॉटमेंट करून घेतलं. मग या विद्यार्थ्याचा उरलेला एक सीट ओबीसी कॅटेगरी मधूनच भरला जाणार आहे ना, तर मग याने आपला एक सीट ओपन मधून घेतला म्हणजे कॅटेगरीचा एक सीट शिल्लक ठेवला ना, त्याने आपल्या कॅटेगरीसाठी एक सीट डोनेट केला. ईएमडी म्हणजे इयर मार्कर डोनर, म्हणजे त्यानं आपला सीट ओपन मधून घेतलाय. मग याच्या कॅटेगरीसाठी याचा एक सीट वॅकंट राहिला ना, तो हा याने डोनेट केलाय आपल्या कॅटेगरीसाठी म्हणून तिथं ईएमडी असं मेन्शन आलंय. आता हा सीट जो याने डोनेट केला ना तो सीट खाली कोणी ना कोणीतरी रिसिव्ह करेल ना, तर मग त्याच्या नावासमोर ईएमआर असं मेन्शन तुम्हाला दिसून येईल. ईएमआर म्हणजे ज्यानं की वरी सीट सोडायला रिसिव्ह केला. इथं या ठिकाणी ओबीसीच्या विद्यार्थ्यांनी तर ईएमआर येतंय म्हणजे त्याने हा सीट काय केला हो या ठिकाणी रिसिव्ह केलाय. समोर त्याने डोनेट केला, ह्याने या ठिकाणी रिसिव्ह केलाय. आणि असं ओबीसी कॅटेगरीसाठीच नाहीये. तर जसं एसीबीसी कॅटेगरी हा मुलगा या कॉलेजसाठी टॉपर होता, याला इथं ईएमडी आलं, तर मग खाली एसीबीसी कॅटेगरीचा इथं ईएमआर वाला पण तुम्हाला बघायला भेटेल. म्हणजे वरून एसीबीसी कॅटेगरीच्या मुलांना जनरलची सीट घेतली, त्यांना आपल्या कॅटेगरीसाठी एक सीट डोनेट केली आणि ती सीट खाली या मुलांना एसीबीसी मधून रिसिव्ह केली. जर हा मुलगा कॅटेगरी मधून अलॉटमेंट होतोय वरचा तर खालच्या मुलाला सीट अलॉटमेंट होत बी नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानं सीट डोनेट केली, ह्यानं सीट रिसिव्ह केली. ज्यानं सीट डोनेट केली त्याच्या नावासमोर डी येतं, ज्यानं सीट रिसिव्ह केली त्याच्या नावासमोर आर येतं. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. तुमची कॅटेगरी जी आहे ना तर त्या कॅटेगरीचा तुम्हाला 100% बेनिफिट दिला जातो. तुम्हाला सीट कुठूनही अलॉटमेंट हो काही फरक पडत नाहीये, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. पहा, सीट अलॉटमेंट झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करणं होतं, सीट नाही अलॉटमेंट झाल्याच्या नंतर काय करणं होतं, आणि जर तुम्हाला ओपन मधून अलॉटमेंट झालं तुम्हाला किती फीस द्यावी लागेल याची सविस्तर माहिती मी या छोट्याशा व्हिडिओमध्ये दिली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॅटेगरी वाईज कट ऑफ किती जाईल समजा किंवा मग किती गेला आहे 100% अॅक्युरेट राऊंड 1 एमबीबीएसचा एसएमएल नंबर ऑल इंडिया रँक नीट स्कोरनुसार, त्याचबरोबर सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा याचा पण एक डिटेल व्हिडिओ बनवून शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेल. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून माझ्यासोबत जोडून राहा. किंवा मग पीडीएफ हवी असतील किंवा फ्री गाईड हवा असेल तर आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, आम्ही तुम्हाला सर्व अपडेट क्विक शेअर करू. त्याचबरोबर इन केस जर तुम्हाला डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी ग्रुप, पेड काउन्सिलिंग किंवा पर्सनल गाईड जॉईन करणं असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका, आम्ही तुम्हाला तिथं एकदम परफेक्टली पेड काउन्सिलिंग बद्दल इन्फॉर्मेशन शेअर करू.